आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. दातपूर टाकळी रोडवर मोठी दुर्घटना टळली. 3 वीजपोल जमीनदोस्त, 18 तास शेतकरी अंधारात. दातपूर टाकळी रोडलगत असलेल्या मोठ्या सुबाबुळीच्या झाडामुळे 3 वीजपोल व वीज तारा तुटून एमएसईबीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शेतकरी, नागरिक व जनावरे तब्बल 17 ते 18 तास अंधारात राहिल्याने संतापाची लाट पसरली आहे. गेल्या 1 वर्षापासून गावातील नागरिक, आजूबाजूचे शेतकरी व स्थानिक लोक तानाजी विष्णू माने यांना वारंवार सांगत होते की हे मोठे सुबाबळीचे झाड धोकादायक आहे. हे फळांचे झाड नाही, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. वीज पोल, तारा तसेच माणसांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र संबंधितांनी कोणाचेही ऐकले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी तानाजी माने यांच्या भाच्याला फोन करून तुझ्या मामाला सांग झाड काढून टाका अशी सूचना केली होती. त्यानंतर बजरंग आदटराव यांच्या फोनवरून तानाजी माने, बाळासाहेब पारवे व बजरंग आदटराव यांच्या जवळपास 1 तास चर्चा झाली होती. त्या चर्चेत बाळासाहेब पारवे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, हे झाड धोकादायक आहे, यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. माणसांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र तानाजी माने यांनी माझी मर्जी, मी झाड काढणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, तहसील, वनविभाग किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या, असे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल रात्री जोरदार वारा व पावसामुळे हे मोठे झाड थेट रोडवर व वीज वाहिन्यांवर कोसळले. 3 वीजपोल व तारा तुटून रोड पूर्णपणे बंद झाला. विशेष म्हणजे झाड कोसळण्याच्या काही सेकंदापूर्वीच एक मोटारसायकल त्या रोडवरून गेली होती. त्यामुळे मोठी जीवितहानी थोडक्यात टळली. झाड व वीजपोल रोडवर पडल्यामुळे दातपूर टाकळी मार्ग तब्बल 13 तास बंद होता. 4 गावांची वाहतूक ठप्प झाली होती. पाऊस व वारा असल्याने वाहतूक कमी होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोटार पंप बंद पडले, जनावरांना पाणी मिळाले नाही, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे व आंघोळीचे पाणीही मिळाले नाही. पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वीजपोल, तारा व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून गावकऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराला तानाजी विष्णू माने यांना जबाबदार ठरवले आहे. गावकऱ्यांची मागणी आहे, तानाजी विष्णू माने यांच्यावर गुन्हा दाखल करा. एमएसईबीचा सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करा. तातडीने वीज पुरवठा सुरू करा. धोकादायक झाडांवर विशेष मोहीम राबवा. पत्रकार बाळासाहेब पारवे यांचा इशारा. एमएसईबी अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा एमएसईबी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी दिला आहे.